चांगल्यापासून माझ्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालन बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांचे रेजिंग स्टार परभणीवर करतो. आता खूप खूप स्वागत. सावलीपासून माझ्यापर्यंत जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झाला. जो सवाल स्वांध्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य कुक्कुटपालक बांधव हा विचारायला लागला. ज्या सवालाच्या अनुसार कोंबड्यांना खाद्य व लेअर फीड दिले तर काय कोंबड्यांचं अंडे उत्पादन हे वाढू शकते? चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करून जर नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्या महिन्याला प्रतिक्रिया आपल्या मिळत राहत होता या ठिकाणी सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. या सवालाच्या अनुसार कोंबड्यांना लेअर फीड दिल्यानं काय कोंबड्यांचं अंडे उत्पादन हे वाढू शकते? चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे या ठिकाणी प्राप्त करूयात उत्तर. बघा मित्रांनो, जेव्हा आपल्या कोंबड्यांचं अंडे उत्पादन हे जबरदस्त असते तेव्हा कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून होणारा नफा सुद्धा जबरदस्त असतो. अशा परिस्थितीमध्ये जो सामान्य कुक्कुटपालक बांधव तो विचारायला लागला की आमच्याकडे कोंबड्यांचं प्रमाण कमी आहे, आम्हाला कुक्कुटपालनातलं काहीही माहीत नाही. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला काही दिवसांपूर्वी एक व्यक्ती मिळाला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही कोंबड्यांना लेअर फीड द्या, ज्याच्यामुळे तुमच्या कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढू शकते. तर मग अशा परिस्थितीमध्ये कुक्कुटपालक बांधवांना थेट कमेंट बॉक्समध्ये विचारलं की अंडे उत्पादनामध्ये लेअर फीडची आवश्यकता कशी आहे? लेअर फीड दिल्यानं खरंच कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढू शकते का? चला या सार्थक व सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर कुक्कुटपालनामध्ये कोंबडीचं अंडे उत्पादन अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जर आपण सर्वांनी बघितलं तर कोंबडीच्या अंडे उत्पादनासाठी आवश्यक घटक काय आहे? तर आपल्याला माहिती आहे की कोंबडीला कार्बोहायड्रेटची गरज असते. पण ही गरज आपण जी या ठिकाणी खाद्य प्रणाली जी आहे निवडली त्या माध्यमातून पूर्ण होते. जसं की आपण गव्हाचा वापर करतो, त्यासोबत तांदळाचा करतो, मक्याचा करतो, त्यासोबत बाजरी, ज्वारी आणि इतर फीड कंटेंटचा वापर करतो. याच्या माध्यमातून आपल्या कोंबड्यांना त्या ठिकाणी मुबलक प्रमाणात कार्बोहायड्रेट्स मिळतात. पण तुम्हाला माहीत आहे का की फक्त कोंबडीचं पोट भरलं म्हणजे कोंबडी अंडे उत्पादन वाढवते असं नाही. कोंबडीला अंडे उत्पादन वाढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो कॅल्शियम. कारण लक्षात घ्या मित्रांनो, कॅल्शियम काय करत असतो? कोंबडीच्या अंड्याचं वरचं जे कवच आहे त्याची निर्मिती करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट याला सब सपोर्ट जे केला जातो तो फॉस्फरसकडून, लोह्याकडून आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर व्हिटॅमिन डी विथ एक्स्ट्रा ऑइल यांच्याकडून. आता हा जो आहे कच्चा माल तो कशाच्या माध्यमातून प्राप्त होतो? तर हा जो कच्चा माल आहे तो सर्वस्वी या ठिकाणी प्राप्त होत असतो लेअर फीडच्या माध्यमातून. जर आपण सर्वांनी लेअर फीड कोंबड्यांसाठी एका मर्यादेपर्यंत वापरलं तर याच्यामुळे कोंबडीला आवश्यक असणारी कॅल्शियमची, फॉस्फरसची, लोहाची, व्हिटॅमिन डी आणि एक्स्ट्रा ऑइलची पूर्तता होऊन जाते. जर असं झालं आता या माध्यमातून कोंबडीच्या अंडे उत्पादनाचा रेशो हा 100% वाढतो. मग हा जो प्रश्न आहे की बाबा लेअर फीडचा वापर केल्यानं कोंबड्यांच्या अंडे उत्पादनात वाढ होते का? होय मित्रांनो, लेअर फीडचा वापर केल्यानं कोंबड्याच्या अंडे उत्पादनामध्ये आपल्याला कमीत कमी 30 ते 40% वाढ ही दिसून येते. पण लक्षात घ्या मित्रांनो, ऊस गोड लागला म्हणजे तो मुळी सकट खायचा नसतो. याचा अर्थ आज आपल्या कोंबड्यांचं अंडे उत्पादन हे कमी आहे. म्हणून आपण काय केले की कोंबडीचं अंडे उत्पादन वाढावं म्हणून लेअर फीडचा वापर सुरू केला. मग कुक्कुटपालक बांधव काय करतात की लेअर फीड थोडं टाकतात. मग हे लेअर फीड टाकल्यानं त्या ठिकाणी अंडे उत्पादनात वाढ होते. त्यानंतर मग हळूहळू या लेअर फीडचं प्रमाण ते वाढवत नेतात. एक वेळ अशी येते की अंडे उत्पादन एका मर्यादेच्या वर वाढत नाही, पण लेअर फीडचा खर्च मात्र वाढतो. त्यामुळं लेअर फीड दिल्याने कोंबड्यांच्या अंडे उत्पादनात 100% वाढ होते. परंतु लेअर फीडचं प्रमाण किती घ्यावं हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर मग किती घ्यावं लेअर फीड? तर तुम्हाला सांगतो, जर तुम्ही उन्हाळ्यात कोंबड्यांना लेअर फीड देत असाल
तर वातावरणामध्ये गरमीचं प्रमाण मुबलक प्रमाणात असते, म्हणून आपल्याला कोंबड्यांना जे खाद्य व लेयर फीड द्यायचे उन्हाळ्यात ते असायला पाहिजे या ठिकाणी 15 ग्रॅम प्रति कोंबडी प्रति दिवस. आणि जर आपण पावसाळ्यात किंवा हिवाळ्यामध्ये कोंबड्यांना लेयर फीड देत असाल, तर याचं प्रमाण थोडंसं अधिक असायला हवं. कारण या माध्यमातून कोंबड्याला जी एक्स्ट्रा त्या ठिकाणी ऊर्जेची, उष्णतेची गरज आहे ती भागवल्या जाते. म्हणजे किती? तर 20 ग्रॅम प्रति दिवस प्रति कोंबडी. याच्या पद्धतीनं आपल्याला जे पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये लेयर फीड द्यायचं आहे. जर या पद्धतीनं आपण कोंबड्यांना लेयर फीड उन्हाळ्यात, पावसाळ्यात आणि हिवाळ्यात योग्य पद्धतीनं आणि नावाजलेल्या कंपनीच्या माध्यमातून देत असाल, तर गॅरंटीनं सांगतो लेयर फीड हे योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीनं व योग्य कंपनीचं दिल्यानं अंडे उत्पादनात 100% वाढ ही या ठिकाणी होते. मग मला वाटते तुमच्या मनातील जो महत्त्वाचा प्रश्न आहे त्याचं तुम्हाला उत्तर मिळाले, की लेयर फीड वापरल्यानं कोंबडीच्या अंडे उत्पादनात वाढ होते का? तर होते. आता मग कोणत्या कंपनीचं लेयर फीड घ्यावं? तर मार्केटमध्ये भरपूर कंपन्या आहेत. पण एक मला जो अनुभव आहे, जो त्या ठिकाणी मला चांगला या ठिकाणी फीडबॅक मिळाला, तो मिळालेला आहे बारामती ॲग्रो याचा रिझल्ट चांगला आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर गोदरेजचा पण रिझल्ट चांगला आहे. तर या दोन्हीपैकी कोणतेही एक प्रिफर करा. बाकी मग तुम्हाला तुमच्या पद्धतीने घ्यायचे ते कोणतेही घ्या. मी कोणत्या कंपनीचं इथं रेकमेंडेशन करत नाहीये. पण जो अनुभव आला फीडबॅकच्या रूपाने तुम्हाला सांगतो. आणि लेयर फीडमध्ये सुद्धा लक्षात घ्या, जेव्हा नवीन-नवीन कोंबड्या अंड्यावर येतात ना, तेव्हा फेज 1 वापरा आणि जेव्हा अंडे उत्पादन कंटिन्यू सुरू होईल, तर त्यावेळेस आपल्याला फेज 2 वापरायचे. जर असं केलं तर तुम्हाला सांगतो लेयर फीडच्या वापराने कोंबडीचं अंडे उत्पादन हे 100% वाढून जाते. आता बरेच कुक्कुटपालक बांधव म्हणतात, की फार जबरदस्त माहिती सर आपण देतात, परंतु आम्हाला योग्य वेळी योग्य माहिती व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त होत नाही. मग काही ट्रेनिंगची या ठिकाणी उपलब्धता आहे का? तर होय मित्रांनो, ट्रेनिंगची सुविधासुद्धा आपल्यासाठी केलेली आहे. ही ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता आयोजित केली जाते. यामध्ये सुरुवातीला पहिल्यांदा लेक्चर, त्यानंतर वेदर बुलेटिन विथ मेडिकल बुलेटिन किंवा पुढच्या आठवड्यात वातावरण कसं राहण्याचा, कोंबड्यांवर आणि पिल्लांवर कसा परिणाम होणार आणि त्याच्यापासून त्यांचा कशा पद्धतीनं बचाव करायचा, की ज्यामुळे मृत्यूदर कमी राहील. आणि सेगमेंट नंबर 3 म्हणजे काय प्रश्न असतात आठवड्याभरातली, त्याची उत्तर हे लाईव्ह मी देत असतो. इतर दिवशी काही प्रश्न निर्माण झाले तर त्याची उत्तर लखन सर देतात, ज्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62 यांना तुम्ही दुपारी 3 ते 8 दरम्यान संपर्क साधू शकता. आता या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन करायचे, कसं करायचे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही 84 21 82 62 62 कॉल करा. जसा तुम्ही कॉल केला लखन सर फोन उचलतील. त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर आपणास काय करतील, व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील. बस एवढी माहिती तुम्ही जर पाठवली तर याच्या माध्यमातून एक प्रोसेस कंप्लीट होईल. त्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर जो आहे 82 65 08 460 म्हणजे 8265088460 हा पाठवतील. मग यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. तर एवढं केल्यानं तुमचं रजिस्ट्रेशन होईल, लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल परिपूर्ण. जर तुम्ही या ट्रेनिंगमध्ये जॉईन झाले तर कोंबड्यांचा व पिल्लांचा खाद्य खर्च कमी होईल. कोंबड्यांवर पिल्लांवरती आजार येणार नाहीत, कारण त्यांचं लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल माहिती दिली जाईल. व जर आजारी चुकून मुकून कोंबडी व पिल्लं पडले तर काय इलाज करायचं ही माहिती दिली जाईल, ज्यामुळे मृत्यूदर कमी होईल. त्याचबरोबर शेड कसा उभारायचा याबद्दलही माहिती दिली जाईल, ज्यामुळे आपली पैशाची, वेळेची, जागेची आणि मेहनतीची बचत होईल. सरते छोटी कोंबडी, कोंबडा, अंडे, पिल्ले यांची विक्री कधी, कुठे, कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन केल्या व दिल्या जाईल, ज्यामुळे विक्रीचं टेन्शन राहणार नाही. तर अशा पद्धतीनं उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन केलं व दिलं जाईल, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल परिपूर्ण. ज्यांना रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे त्या सर्वांनी तात्काळ संपर्क साधावा. लखन सरांशी नंबर आहे 84 21 82 62 65. आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण मोफत सामील होऊ शकतात. यासाठी नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 पाठवून द्या. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर हा होता व्हिडिओ, ज्यात आपण बघितलं की लेयर फीड दिल्यानं खरंच कोंबडीचं अंडे उत्पन्न वाढू शकते का? होय, लेयर फीड दिल्यानं कोंबडीचं अंडे उत्पन्न वाढू शकते. ते का, किती व कशा पद्धतीने वाढू शकते समजावून सांगितले. तरी देखील काही प्रश्न असतील तर तुम्ही पाठवत चालले येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रयत्न मी करत राहीन. व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा.
एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायच्या महिन्याला प्रत्येक वेळी आपल्या मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या वेळेत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार.